शर्वरीश वैद्य हे स्ट्रायकर म्हणून असले नॉन स्ट्रायकर म्हणून परिचित. मागच्या वेळी पण तर पुन्हा एकदा चांगली चौकार षटकार मारून त्यांनी चांगली मॅच काढलेली होती. दोन्ही मॅच हे जिंकलेले आहेत. बॉलर विकेट विप्रास करून पहिले षटक घेऊन येतील. बॉलरचं नाव एकदा सांगावं. जर्सी नंबर 2 देवेन. पहिला बॉल चांगला असा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 टप्पा 2 टप्पे आणि चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चौकार मारलेला आहे. मागच्या वेळी जसे अग्रेसिव्ह बॅटिंग त्यांनी केलेली होती तसंच या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी पहिल्याच बॉलला दाखवून दिलेलं आहे ते किती अग्रेसिव्हली खेळतात. ते पहिल्या बॉल मध्ये चौकार मिळवून पहिल्याच ओव्हरची पहिल्या बॉल मध्ये चौकार. रन झालेले 4. देवेन यांचा या षटकातील दुसरा बॉल. दुसरा असा बॉल टाकलेला होता. सुंदर असा बॉल. कोणतेही रन या बॉलवरती आलेले नाहीयेत. चांगला असा कमबॅक. पहिल्या बॉलवरती त्यांनी इझिली चौकार मारण्यात आला होता सर्वरीश यांच्याकडून. तिसराही बॉल त्यांनी कोणती धाव दिलेली नाहीये. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कमबॅक केलेलं आहे. 3 बॉल 4 रन असा वैद्य यांचा स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सरळ दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो अयशस्वी ठरलेला आहे. याही बॉल वरती सलग 3 बॉल वरती कोणतेही रन आलेले नाहीयेत. थोडासा बॅट्समन शर्वरीश हे प्रेशर मध्ये आले का असं वाटतंय, परंतु त्यांना कमबॅक कसं करायचं हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी चांगला बॉल टोलून केवळ 1 रन साठी धाव काढलेली आहे. 5 बॉल 5 रन झालेले आहेत. जास्ती रनही दिलेले नाहीयेत. केवळ 5 रन या ओव्हर मध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल समज चांगला ठरला. केवळ पहिलं षटक पॉवर प्लेचं असतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा फलंदाजी संघाचा हा प्रयत्न असतो. केवळ 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि ही चांगली अशी सजवलेली फिल्डिंग आपण बघू शकतो. आणि केवळ 5 धावा दिल्या आहेत आणि 5 चेंडू सुद्धा झालेले आहेत. अतिशय चांगली अशी सुरुवात आणि अतिशय भेदक असा मारा आणि निर्धाव असा चेंडू आणि अशा प्रकारे पहिलं षटक इकडे संपताना दिसतंय. अतिशय सुंदर असं षटक आपल्याला संपताना दिसतंय आणि केवळ 5 धावा दिलेल्या आहेत. 1 षटक संपतंय आणि धावा होत आहेत 5. बॉलर पुढचा असेल आदित्य. दुसरे ओव्हर हे चालू होत आहे. आदित्य नातू बघूया आपण बॉलिंग द्वारे काय कमाल करतात ती. दुसरा षटक घेऊन येतो तो आदित्य. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतात. अतिशय भेदक असा मारा केला होता तो पहिल्या षटकात आनंद यांनी. केवळ 5 धावा दिल्या. पॉवर प्लेचं असं एक महत्वपूर्ण षटक आणि फलंदाजी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि अशाच
वेळी आनंद यांनी अतिशय भेदक असा मारा केला, टिच्चून असा मारा केला. आणि थोडासा अंपायरच्या कॉलसाठी मी वेट करतोय आणि तो वाईट स्वाईर असा दिलेला आहे. मारा आणि अवांतर धाव मिळते ती संघाला. विके विप्राज आणि वैद्य वॉरियर्स यांच्यातला हा सामना. आतापर्यंत सर्व सामने हे चांगले आणि रंगतदार अवस्थेत झाले. पुढचा चेंडू आणि केवळ एका धावेवर समाधान. सर्वरिश अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. आपण मागच्या मॅचेस मध्ये बघितलं, अतिशय चांगली अशी फलंदाजी करून त्यांनी चौकार षटकार याची आतषबाजी केली होती. आणि आता परत एकदा मैदानावर हीच एक सफल अशी जोडी आपल्याला दिसते. तसेच विप्राज यांच्याकडून सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग करण्यात आली आहे. केवळ 7 बॉल झालेले होते, 8 रन दिलेले होते आणि आत्ताचा हा या बॉलमध्ये कोणतेही रन आलेले नाहीये. धावसंख्या होती ती बिनबाद 8. वैद्य वॉरियर्स चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न काहीसा अयशस्वी आणि परत एकदा निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 8. त्याचा रन रेट आपण बघू त्या 5.33 असा हा रन रेट आहे. ही वाढवण्याची आवश्यकता. बघूया शर्वरीश काय करतो ते. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रेट वाढवण्याचा हा प्रयत्न, परंतु कोणतेही रन या बॉलमध्ये आलेले नाहीये. पहिल्या षटकात आनंद यांनी केवळ 5 धावा दिल्या आहेत आणि आता सुद्धा अतिशय जबरदस्त असं षटक, अतिशय टिच्चून असा मारा करतोय तो आदित्य. केवळ 8 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा हा सामना. विके विप्राज समोर पांढऱ्या कलरची जी गाडी आहे ती कोणाची असेल त्याने तिथून हटवावी. थोडस रिफ्लेक्शन होत आहे. त्याच दरम्यान एक उत्कृष्ट असा षटकार मारण्यात आलेला आहे. आणि सर्वरीश हे कुठेतरी फटका मारण्याच्या नादामध्ये खूप प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्नांना यश हे आता 10व्या बॉल मध्ये मिळालेलं आहे. या षटकारानंतर स्कोर झालेला आहे 14, बिनबाद 14. दुसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. बघूया आदित्य आता काय करतात ते. एक खणखणीत असा षटकार मारलेला आहे आणि साजेसा असा खेळ परत एकदा ते खेळताना दिसत आहेत. सर्वरीश एक चांगले असे फलंदाज, एक नावाजलेले फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. यानंतर सुद्धा अजून 2 षटकांचा खेळ आपण बाकी आहे. धावा झाल्या त्या 14. चेंडू परत एकदा एक आक्रमक फटका, परंतु तेवढी चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत, पण एक धाव का रोखू शकले नाहीत ते संघासाठी. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय.
आणि धावा होत आहेत त्या 15. कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभा आयोजित ब्राह्मण प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे अतिशय उत्साहाच्या वातावरणात, खेळीमेळीच्या वातावरणात आणि आजचा दिवसातला हा 6वा सामना. पांढऱ्या कलरची गाडी 4 व्हीलर कोणाची असेल ते कृपया 3569 हॅरियर 3569 हॅरियर नावाची कार आहे, ती कृपया ज्यांची असावी त्यांनी थोडीशी ती पुढे घ्यावी, कारण की काचेचं रिफ्लेक्शन होतंय आणि त्या खेळाडूच्या डोळ्यावर थेट रिफ्लेक्शन होतंय. कृपया ज्याची कोणाची गाडी असेल. इन द मीनवाईल पुढचा चेंडू आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेण्यामध्ये ऋषिकेश यशस्वी ठरलेले आहेत. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट मिळालेली नव्हती. 15 रन त्यांनी मारलेले होते, परंतु ऋषिकेश येत असताना विकेट घेऊन 15 रन, पहिली विकेट कॅच आउट त्यांनी घेतलेला आहे. एसटी मागे सुंदर असा झेल त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे एक मोठा मासा गळाला लागलाय. सर्वरिश आउट होताना दिसतोय आणि एक मोठा फटका बसतोय तो वैद्य वॉरियर संघाला. आणि आता त्याची जागा घेतोय तो साजन निमकर, एक डावखुरा असा आक्रमक खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला दणका बसतोय तो वैद्य वॉरियर संघाला. धावा होतात त्या 15. तिसरं षटक प्रगतीपथावर. एक मोठा फटका बसतोय तो वैद्य वॉरियर संघाला. एक नावाजलेला खेळाडू षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारा सर्वरिश आता बाद होताना दिसतोय. आता बघूया साजन आपल्या संघासाठी काय करतो. आणि जोरदार अपील आणि पहिल्या चेंडूत पायचीत झालेला आहे. एक जबरदस्त असा चेंडू. 2 चेंडूत 2 बळी मिळवलेले आहेत. आणि आता मात्र ते हॅट्रिक बॉल. एक जबरदस्त अशी सुरुवात. 2 गडी बाद 15. पहिल्या चेंडूवर सर्वरिश बाद झाला आणि नंतर बाद होणार खेळाडू साजन. 2 मोठे खेळाडू आता तंबूत परतताना दिसत आहेत आणि 15 धावा आणि 2 गडी बाद. बॅट्समनचं नाव एकदा कन्फर्म करा. जर्सी नंबर 4. आणि आता हा हॅट्रिक चेंडू. हॅट्रिक चेंडू आहे. बघूया आपण ऋषिकेश आपल्या संघासाठी हॅट्रिक घेऊ शकता का. आणि हॅट्रिक बॉल. खूप एक्साइटमेंट. अपील केलं गेलेलं आहे. अपील. आणि अतिशय चांगला असा चेंडू होता. हॅट्रिकला साजेसा असा चेंडू, परंतु पायचीतचा अपील फेटाळलेलं आहे आणि हॅट्रिक काय होऊ शकली नाही, परंतु एक धाव काढलेली आहे. आणि अशा रीतीने धावसंख्या सरसावते ती 16. कॅच असा कॉल करण्यात आला आणि हा यशस्वी झेल घेण्यात आलेला आहे. आनंद यांनी अतिशय चांगला असा झेल टिपला आणि ह्या षटकातला मात्र हा 3रा बळी घेतलाय तो स्वतः कप्तान ऋषिकेश. ओव्हर हॅट्रिक आपण म्हणू शकतो. अतिशय चांगली अशी गोलंदाजी, टिचून असा केलेला मारा, प्रभावी मारा आणि एकाच षटकात हा 3रा बळी घेतलेला आहे. न्यू बॅट्समन सौरभ जोशी. पुढील बॅट्समन स्ट्राईक करतोय सौरभ जोशी. बघूया आता या ओव्हर मध्ये अजून एक विकेट येते की काही रन्स आपल्याला बघायला मिळतील. मागे हा टोललेला चेंडू आणि आता मात्र जातो तो सीमा रेषे पलीकडे आणि हा मिळतो तो चौकार. आणि आता धावा होत आहेत त्या 20.
अतिशय जबरदस्त असं षटक संपतंय ते ऋषिकेश सर्वांना टाळ्या वाजवून त्यांनी माघारी धाडलंय. थोडस वेट करावं, 5च बॉल झालेले आहेत. पुन्हा एकदा काउंट देण्यात येईल. पहिला विकेट, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला 1 रन, चौथ्या बॉलला विकेट, 5व्या बॉलला 4 रन आणि 1 बॉल शिल्लक. एक बॉल शिल्लक असताना प्रेक्षकांकडनं एक डिमांड करण्यात आलेली आहे, ऋषिकेश यांनी अजून एक विकेट घेण्यात यावी. सर्वांनी विकेटसाठी त्यांना चेअरअप करावे. थोडासा पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या बॉल मध्ये विकेट गेलेली आहे, दुसऱ्या बॉलला विकेट गेलेली आहे, तिसऱ्या बॉलला 1 रन धावण्यात आला होता, तो लेग बाईटचा होता दिलेला. त्याच्यानंतर चौथ्या बॉलला विकेट गेलेली आहे, 5व्या बॉलला 4 रन गेलेले आहेत आणि 1 बॉल शिल्लक आहे. यश साठी सुंदर टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच रेक्टिफिकेशन केलंय, खरोखर सुंदर ऑब्झर्वेशन यश, एक्सलंट क्लॅरिफिकेशन. पाच चेंडू झालेले आहेत, अजून एक विकेट मिळते का बघूया. अतिशय प्रभावी असा पुन्हा एकदा मारा, अपील जोरदार करण्यात अपील. आलेले आहे, जोरदार अपील दिले केलेले, परंतु पंचांकडनं नॉट इंटरेस्टेड असे दाखवण्यात आलेले आहे. आणि आता मात्र हे षटक संपतंय आणि ऋषिकेश सक्सेसफुल असं हे षटक आणि 3 फलंदाजांना त्यांनी माघारी धाडलंय. अतिशय जबरदस्त असं षटक, आजच्या पूर्ण दिवसातलं हे प्रभावी असं षटक होतं ते ऋषिकेशचं. 3 ओव्हर झालेले आहेत, 20 रन झालेले आहेत. या इनिंगची शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बॉलर आलेले आहेत, जयेश भट. जयेश याचा पहिल्या बॉलवरती सुंदर असा 1 रन साठी चेंडू टोलवला गेलेला होता. धावा होत आहेत ते 21 आणि चौथा आणि निर्णायक षटक व्हीके विप्राज आणि वैद्य वॉरियर्स यांच्यातला हा सामना. अतिशय तुल्यबळ असे हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेत आणि अतिशय भेदक असा मारा केला, तिखट असा मारा केला तो ऋषिकेशनी. एकाच षटकात 3 फलंदाजाला माघारी धाडले आणि अतिशय चांगली अशी सुरुवात. चौथा आणि निर्णायक षटक. परत एकदा सुंदर असा फटका आणि ह्या वेळेला मात्र परत एक फलंदाज माघारी येताना दिसतोय, तंबूत परतताना दिसतोय आणि एक महत्वपूर्ण झटका परत एकदा वैद्य वॉरियर संघाचा अजून एक खेळाडू तंबूत परतताना दिसतोय. या इनिंग नंतर पुढील होणारा सामना कुलकर्णी मंडप वर्सेस केके टायटन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. पुढील बॅट्समनचं नाव एकदा कन्फर्म करा. बॅट्समनचं नाव पराग कोकजे. उत्कृष्ट असा हा बॉल. या बॉल नंतर 3 बॉल झालेले आहेत चौथ्या ओव्हरच्या आणि टोटल 21 रन मारलेले आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल बुंद्यामध्ये टाकण्यात आलेला होता, त्याला कोणताही रिप्लाय करण्यात आलेला नाहीये. पराग यांच्या बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये. तो कनेक्ट झाला तर स्कोर मध्ये चेंजेस होतील.
अंपायर द्वारा वाईड असा इशारा, या वाईडद्वारे अवांतर धाव मिळालेली आहे वैद्य वॉरियर्सना आणि स्कोर झालेला आहे 22. 4 गडी बाद 22 अशी ही धावसंख्या. धावांवर लगाम घातलेला आहे या पूर्ण विके विपरास संघाने. केवळ 22 धावा झाल्या आहेत. चौथा आणि निर्णायक षटक. परत आपण एकदा आठवू शकतो मागच्या दोन्ही मॅच मध्ये वैद्य वॉरियर्सने चांगला असा स्कोर उभा केलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी यशही मिळवलेलं होतं, परंतु हा काही लो स्कोरिंग मॅच अशी होऊ शकते. आता आपण बघूया या लो स्कोरिंग मॅच मध्ये त्यांना ते किती टफ फाईट देतात ते. पुढचा चेंडू एक फुलटॉस असा चेंडू, परंतु अंपायरचा इशारा हा अवांतर धाव आणि अशा रीतीने 2 धावेत भर आणि धावा होत आहेत त्या 24. 4 गडी बाद 24 अशी ही धावसंख्या. शेवटचा बॉल हा उरलेला आहे. बघूया जयेश हा किती चांगल्या प्रकारे बॉल टाकतो का आदित्य याच्यावरती प्रहार करतो ते. आदित्य पुढे आलेला होता, परंतु हा रनआउट देण्यात आलेला आहे. आणि शेवटच्या चेंडूवर अजून एक फलंदाज तंबूत आणि अशा प्रकारे 4 षटकांचा सामना इकडे संपतोय आणि धावा होत आहेत ते 24. केवळ 24 धावा झालेल्या आहेत आणि 4 षटकात हव्या आहेत त्या आता केवळ 25 धावा. विके विप्रास वर्सेस वैद्य वॉरियर्स ही अशी मॅच होती. वैद्य वॉरियर्स यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले होते. आमंत्रित केल्यानंतर 24 रन त्यांनी मारलेले आहेत. 25 रन टू विन. कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे 24 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता विके विप्रास यांना. कुलकर्णी मंडप यांचा कॅप्टन यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करावा. टॉस करण्यासाठी कुलकर्णी मंडप यांच्या कॅप्टनने हजर व्हावे. कुलकर्णी मंडप आणि केके टायटन्स यांच्यात पुढील सामना होईल. आणि अजूनही सर्व खेळाडूंना विनंती, कोणाचं जेवण जर राहिलं असेल तर कृपया त्यांनी जेवून घ्यावे. सर्व खेळाडूंना ही नम्र विनंती की कोणाचं जेवण बाकी असेल तर कृपया सर्वांनी जेवून घ्यावे. कुलकर्णी मंडप यांचे कॅप्टन किंवा त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी टॉससाठी हजर व्हावे. टॉस बॉक्स मध्ये त्यांनी हजर लवकरात लवकर व्हावे. पुढील होणारा सामना हा केके टायटन्स आणि कुलकर्णी मंडप. दोन्ही कप्तानांनी कृपया टॉस बॉक्स पाशी यावे. कुलकर्णी मंडप केके टायटन्स आणि कुलकर्णी मंडप पुढील होणारा सामना आणि दोन्ही कप्तानांनी कृपया टॉस बॉक्स पाशी यावे. In the meanwhile, come back to this match. VK Vipras and Vaidya Warriors. VK Vipras need 25 runs only. स्ट्रायकर बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समनचं एकदा नाव कन्फर्म करायचं आहे. ऋषिकेश दातार स्ट्रायकिंगला असेल. देवेन मेडी
आणि केवळ 25 धावांचं हे माफक लक्ष. परंतु आपण बघितलं क्रिकेट हा खेळ आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण आज बघितलं सर्व सामने अटीतटीचे झाले. त्यामुळे 25 धावांचं हे माफक वाटणारं लक्ष नक्कीच आपण बघू शकतो की सर्व सामने अटीतटीचे झाले. 4 षटकात 25 धावा. पहिलं षटक घेऊन येतोय तो साजन. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असतं, त्याच्यामुळे केवळ 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर असतात. लॉंग ऑन वरती एक प्लेअर त्यांनी ठेवलेला आहे. बघूया साजन आपले पहिले ओव्हर टाकताना खूप इझिली 1 रन साठी त्यांनी ठेवलेला होता ऋषिकेश यांनी, आणि केवळ 1 रनवरती त्यांनी समाधान मानलेलं आहे. के टायटन्स पुढील मॅच होणारी जी आहे ते कुलकर्णी मंडप वर्सेस के टायटन्स. के टायटन्स यांनी टॉस हा जिंकलेला आहे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. या षटकातील दुसरा चेंडू साजन यांचा मानस नेहमी असतो की त्यांनी जास्तीत जास्त विकेट घ्यायच्या असतात, ते जास्ती रन देत नाहीत. पहिला बॉल झालेला होता, केवळ 1 रन धावण्यात आलेली होती. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी बॉलही उत्कृष्ट टाकलेला होता. बुंद्यामध्ये बॉल होता, परंतु तो 1 रन घेण्याच्या नादामध्ये कॉट झालेले आहेत. स्टंपच्या मागे त्यांनी कॅच पकडलेली किपर यांनी, त्याच्यामुळे 2 बॉल 1 रन 1 विकेट. पहिली विकेट पहिला के विप्रास यांनी घालवलेली आहे. पहिला दणका बसतोय तो विके विप्रास संघाला. आपण बघितलं 25 धावांचं माफक वाटणारं लक्ष आणि पहिला गडी बाद झालेला आहे. आणि आता नवीन खेळाडू येतोय तो निखिल थत्ते, एक नावाजलेला खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि साजन एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय. परत एकदा सुंदर फटका आणि हा समालोचन कक्षावासी येतोय आणि थेट येतोय तो षटकार. जबरदस्त असा प्रहार समालोचन कक्षाच्या एक्झॅक्टली समोर मधोमध त्यांनी मारलेला आहे षटकारासाठी. खूप कठीण असा कॅच होता. एक कडक असा फटका. लॉंग ऑनला असणारा खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकला नाही, त्याच्यामुळे हा षटकार मिळालेला आहे. पुन्हा एकदा एक टोलेलेला चेंडू आणि चौकारासाठी गेलेला आहे आणि चौकार मिळणार आहे. या 2 बॉल मध्ये त्यांना 10 रन पूर्णपणे घेण्यामध्ये निखिल यशस्वी झालेले आहेत. अतिशय सुंदर असं फलंदाजी करतायत ते ऋषिकेश. एक चांगली अशी गोलंदाजी केली होती आणि आता परत फलंदाजी सुद्धा करतायत. 4 बॉल या ओव्हर मध्ये झालेले आहेत. 4 बॉल मध्ये 11 रन त्यांनी पूर्णपणे मारलेले आहेत. ओके, परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चाललेला हा चेंडू. 1 धाव काय रोखू शकले नाही ते संघासाठी आणि 1 धावेत भर. आणि अशा रीतीने धावसंख्या होती ती 12. 1 गडी बाद 12. 25 धावांचा पाठलाग करताना 12 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगली अशी सुरुवात. आणि अवांतर अशी धाव मिळते ती संघाला 1 धावेत भर आणि धावसंख्या होती ती 13. 1 गडी बाद 13. विके विप्रास यांना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल उरलेले आहेत. गेल्या 2 बॉल मध्ये जे षटकार आणि चौकार जो लागला होता त्याच्यामुळे अशक्य वाटणार टफ होण्यासाठी मॅच होती ती खूप इझिली एक साइडेड गेलेली आहे. पण जिथपर्यंत मॅच पूर्णपणे जिंकत नाही तिथपर्यंत ती कठीण असते.
आणि अशा रीतीने एक षटक संपतंय आणि धावा होतात त्या 14. एक गडी बाद 14 एका षटकानंतर. पुढील षटक घेऊन येतील परीक्षित. आता आपण बघू शकतो दुसरी ओव्हर असल्यामुळे पॉवर प्लेचा नियम हा संपलेला आहे. 38 षटकाच्या बाहेर आपण 2 पेक्षा जास्ती 5 प्लेयर ठेवू शकतो. आणि जशी फटकेबाजी चालू होती समोरासमोर मारण्यात येत होतं, कुठेही उलटे दिशेने मारण्यात येत नव्हतं. त्यामुळे सगळं प्लेयर जे आहेत हे समोर त्यांनी ठेवलेले आहेत. परीक्षेने टाकलेला बॉल खूप हलक्या हाताने मारलेला होता आणि त्यांनी एक धाव घेतलेली आहे. आता 10 रनांची आवश्यकता आहे. 17 बॉल बाकी आहेत. निखिल हे आता स्ट्राईक वरती आहेत. आणि मगाशी टोलवल्याप्रमाणे त्याने अजून एकदा टोलवलेलं आहे. कॅच हे गचाळ क्षेत्राने जेव्हा कॅच सोडण्यात आलेली आहे, परंतु 2 रन त्यांनी धावलेले होते. हवेमुळे हा बॉल पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या आर पार गेलेला नव्हता, परंतु थोडासा तो दिशाहीन झाला. कॅच ही करू शकत होते. परत एकदा अतिशय चांगला असा हा चेंडू. 17 धावा झालेल्या आहेत. 25 धावांचं हे लक्ष आणि आता हव्यात तर केवळ 8 धावा. ज्यांचं कोणाचं जेवण राहिलं असेल त्यांनी कृपया जेवून घ्यावे. केवळ 10 मिनिटात तो काउंटर बंद करण्यात येईल याचे खेळाडूंनी ग्राउंड अंपायरने थर्ड अंपायरकडे दाद मागितलेली आहे. रिप्लेद्वारे आपल्याला समजण्यात येईल नॉन स्ट्रायकर जो बॅट्समन होता रनआउट ची त्यांनी दाद मागितलेली आहे. आणि थर्ड अंपायरद्वारे हा आउट देण्यात आलेला आहे. थोडासा वेळ द्यावा. आणि थर्ड अंपायरचा फायनल निर्णय हा आउट आहे. आणि एक अनफॉर्च्युनेट रनआउट असं आपण म्हणू शकतो. आणि बाद होणारा खेळाडू हा ऋषिकेश. अनफॉर्च्युनेट आउट फॉर ऋषिकेश. न्यू बॅट्समन हा आलेला आहे. पंचवीस धावांचं हे लक्ष आणि आता हव्यात त्या 7 धावा. माफ करा 8 धावा हवेत. 25 धावांचं हे लक्ष. खूप चांगल्या प्रकारे हा टवलेला होता आणि हा मंदार लेले यांच्याकडून नेहमीप्रमाणे गच्चाळ क्षेत्ररक्षण करण्यात आले आहे. आणि हा झेलबाद होऊ शकलेला असता पण
बेल सुटल्यामुळे एक रन सुद्धा निघालेली आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या सरसवते ती 18. 2 गडी बाद 18 आणि आता धाव्या हव्यात त्या 7. केवळ दुसरी ओव्हर चालू आहे, दुसरं षटक चालू आहे, एक बॉल बाकी आहे आणि त्यांनी धाव फलकावरती त्यांनी धावा केलेल्या आहेत 18. परत एकदा ऑफ साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू, एक धाव काही रोखू शकले नाहीत ते संघासाठी आणि धावसंख्या सरसवते ती 2 गडी बाद 19 आणि अशा प्रकारे हे षटक संपतंय. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि आता उर्वरित 2 षटकात हव्यात त्या 6 धावा. पुढील षटकासाठी कर्जतचे धुरंधर मंदारलेले येताना दिसत आहेत. 2 षटकात हव्यात त्या 6 धावा. 25 धावांचं हे लक्ष आणि आता हव्यात त्या 6 धावा. बघूया मंदारलेले आपल्या संघासाठी या धावा रोखू शकतात की नाही. खूप चांगल्या प्रकारे हे गोलंदाजी करत असतात. त्यांना या दिवसामध्ये त्यांची पहिली ओव्हर असावी. नेहमीप्रमाणे ते वॉर्मअप करतात, थोडासा स्पीडअप घेतात आणि उत्कृष्ट असा बॉल टाकतात. एका षटकाराची आवश्यकता. लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या साईडला नाही आणि आता जाते तो थेट चौकार. जबरदस्त प्रहार, पहिल्याच चेंडूवर चौकार आणि आता हव्यात त्या फक्त 2 धावा. दिशाहीन असा बॉल टाकलेला होता त्यांनी. आता 11 बॉल मध्ये केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया किती कमी बॉलामध्ये हे रन धावले जातात किंवा पूर्ण केले जातात. 11 चेंडूत 2 धावा. जोरदार अपील, परंतु पायचीत पेटाळलेलं आहे आणि 10 चेंडूत हव्यात त्या 2 धावा. 25 धावांचं हे लक्ष आणि 23 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज आउट झालेले आहेत आणि आता केवळ औपचारिकता राहिली आहे असं म्हणावं लागेल. केवळ 2 धावा या संघाला हव्यात हा सामना जिंकण्यासाठी. आणि परत एकदा चांगला असा हा फटका, पहिली धाव काढतायत आणि हा विनिंग शॉट आणि आता मात्र ते जिंकतायत. 2 धावा हव्या होत्या आणि 2 धावा या झाल्या आहेत आणि अशा प्रकारे हा संघ जिंकतोय. विके विप्रास संघ या विजेता आणि मॅन ऑफ द मॅच जात आहे ते ऋषिकेश दातार. क्या बात है.